तो काळ असा होता की आईच्या नावावरती मुलांची नावं ठेवली जात होती आणि म्हणून आमचे जे महापुरुष आहेत ना त्यांची नावं त्यांच्या आईवरनं ठेवलेली आहेत. गौतम बुद्धाचं नाव गौतम हे गौतमीचा पुत्र म्हणून गौतम आहे. महाप्रजापती गौतमी तिचा पुत्र म्हणून गौतम आहे. शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाईच्या नावाने ठेवलेलं आहे. शिवाई देवी तिच्या नावाने ठेवलं म्हणजे मातृसत्ताक आहे. आणि बाबासाहेबांचं नाव भीमराव हे भीमाईचा पुत्र म्हणून भीमराव ठेवलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर आपण मागे पाहिलं तर या ठिकाणी महामातांचे फोटो लागलेले आहेत आणि विरार पश्चिम सेंट्रल पार्क या परिसरात कार्यरत असलेली बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 777 संलग्न संघमित्रा महिला मंडळ या शाखा संघटनेच्या वतीने आज या विभागामध्ये महामातांची संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम साजरा होणार आहे. आपल्याला सदर व्हिडिओतून हा जयंतीचा कार्यक्रम कसा पार पडला हे पाहायला भेटणार आहे. जबाबदार व्यक्ती लागते. त्या जबाबदार व्यक्तीच्या आधिपत्याखाली हा आपला कार्यक्रम होणं गरजेचं असतं. म्हणून मी आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी बौद्धजन पंचायत समिती संघमित्र महिला मंडळ यांच्या वतीनं आयुष्य माननी संजीवनी संजीव कांबळे यांचं या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी आज त्यांची निवड करीत आहे. तरी त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो. आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या महाराष्ट्र माता राष्ट्रसंत व महापुरुषांनी बहुजन समाजानं प्रगती साधावी म्हणून आपण आपापल्या कालखंडात प्रचलित व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन त्याग बलिदान आणि समर्पण दिलं. त्या सर्व महामानवांना प्रथमतः पंचांग प्रणाम. आज बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 777 संलग्न संघमित्रा महिला मंडळ आयोजित महामातांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विचारमंचावर विराजमान सर्व प्रतिष्ठित आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा व समोर बसलेल्या बंधुभगिनी व चिमुकले बालमित्र. आपल्याला ज्ञात आहे की मुंबई शहरातून बरेच धम्म बांधव विरार उपनगरात वास्तव्यात आली. शाखेतील ज्येष्ठ सभासदांनी आपल्या या धम्म बांधवांना या विभागातील सोसायटीमधील प्रत्येक घरी जाऊन त्यांची ओळख काढली व त्या सर्वांना विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून एकत्रित केले व बौद्ध पंचायत समिती शाखा क्रमांक 777 या शाखेची स्थापना सन 2007 गोकुळ टाउनशिप विरार पश्चिम या ठिकाणी केली. विविध सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव, बुद्ध पौर्णिमा, धम्मचक्र परिवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन तसेच बहुजन महामातांच्या जयंती महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यांना शैक्षणिक मार्गदर्शक म्हणून करिअर गायडन्स शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच समाजामध्ये ज्यावेळी काही अनुचित चुका घटना घडतात त्यांचा संघटनेच्या माध्यमातून योग्य तो निषेध केला जातो. बौद्धजन पंचायत समिती संलग्न संघमित्रा महिला मंडळ यांच्या वतीने महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमातून या महामातांचे सामाजिक योगदान व आपली जबाबदारी यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांना हा कार्यक्रम शांतपणे ऐकून जाताना आपल्याबरोबर या महान मातांचे क्रांतिकारी विचार घेऊन जाऊया व त्यावर प्रत्येकाने अंमल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. हाच जयंती करण्यामागील प्रामाणिक उद्देश आहे. रुखे हे आपल्या वंदन गीतानं कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे. शिक्षणाची द्वारे खोलूनी, शिक्षणाची द्वारे खोलूनी इतिहास रचला भारी, हो इतिहास रचला भारी. अमर साहल्या जगात ठरल्या वंदनीय महानारी, अमर साहल्या जगात ठरल्या वंदनीय महानारी. शिवबाने त्या गुरु मानिले आपल्या जिजामातेला, शिष्यापरी त्या धडे तेरवले स्वराज्य रक्षणाला. शिवबाने त्या गुरु मानिले आपल्या जिजामातेला,
अशा परी त्या धडे गिरवले स्वराज्य रक्षणाला. सर्व गुणांची आणि नरांची कला दाऊनी सारी, सर्व गुणांची आणि नरांची कला दाऊनी सारी. अमर साहल्या जगात ठरल्या वंदनीय महानारी. कार्यक्रमाच्या पुढे जाताना मी सर्वप्रथम विचार मंचावर आपले विचार शुभेच्छापर विचार मांडण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आयुनी रंजनाताई तलवटकर, माजी सरचिटणीस मध्यवर्ती महिला मंडळ बहुजन पंचायत समिती यांना विनंती करतो की आपण विचार मंच यायचे आणि आपले विचार शुभेच्छापर मांडायचे आहेत. रंजनाताई तलवटकर. ज्या सामाजिक चळवळीतील थोर जेवढे नेते आहेत त्या सर्वांना मी वंदन करते. आणि मला इथे आपण आवर्जून बोलवलं. खरोखर मी इथे आल्यानंतर हा सोहळा मला आवडला. मी याला सोहळाच म्हणते, कारण सगळ्या भगिनी माझ्या इतक्या देखण्या रूपात इथे उपस्थित आहेत. हा आपला विजय आहे आणि हा आपला विजय जो आहे हा आपल्याला कोणी काही खिरापत म्हणून हातावर ठेवलेला नाही. यासाठी ह्या महामानवांनी आणि ह्या त्यागमय स्त्रियांनी त्याग केला म्हणून आपण इथवर येऊन पोचलेलो आहोत. विपश्य आहे. गोयंका गुरुजींना मी स्मरण करते आणि आपण सगळे खूप सुखी व्हा, खूप मंगल हो. आणि मला बोलवलं त्याबद्दल अनेक धन्यवाद. आपले सर्वांचे उद्धारक जितके महापुरुष होऊन गेलेत आणि आपल्या ज्या माता त्या सर्वांना प्रथम माझा मानाचं वंदन. या ठिकाणी मला राष्ट्रमाता जिजाऊ या सन्मानाने सन्मानित केलं त्याबद्दल मी आपलं खरंच धन्यवाद मानते की आपण हा मान सन्मान मला दिला. आमची ओळख आमचा परिचय तर सरांनी करून दिलेलाच आहे, पण तरी पण मी थोडक्यात सांगते की मी एक समाजसेविका आहे. ह्या समाजसेवेचं व्रत हे मला ज्या प्रेरणेतून मिळालं त्या म्हणजे ह्या आपल्या सर्व वीरमाता, जिजामाता, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, ह्या सगळ्या ज्या वीरमाता आहेत त्यांच्याकडनंच आपल्याला समाजसेवेचं हे व्रत मिळतं. आणि प्रत्येकाने हे व्रत काही ना काहीतरी प्रसंगातून घ्यायला हवं आणि थोडीफार समाजसेवा करायला हवी. जय भीम. जय भीम. मला तुम्ही हा पुरस्कार दिला त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. एवढं बोलूनच मी थांबते. जय भीम. पुढील सत्कारमूर्ती सीमाताई काळे यांना विनंती करतो की पुढे यायचे आहे. आपले 2 शब्द शुभेच्छावर बोलायचे. सर्वांना सविनय जय भीम. जय भीम. तसंच व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर व जमलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनी, आज मला इथे माझा जो मान सन्मान केला आणि मला जो फातिमा शेख यांचा पुरस्कार मला दिला, मला अगदी गहीवरून आलं आहे की पुरस्कार घेणं आणि आपण तशी कामं करतो म्हणजे समाजामध्ये निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला कामं करावी लागतात. काही वेळेला आपल्याला किती लोकांची बोलणीसुद्धा ऐकावी लागतात. म्हणजे आपण चांगलं काम करत असतो पण त्यावेळेला इतरांची बोलणंसुद्धा ऐकावं लागते. पण ते बोलणं न ऐकता आपण आपलं काम कसं पुढे जाईल आणि आपल्या कामाचा ठसा कसा आपण उमटवेल त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आणि आम्ही हे सेवेचं व्रत करत राहणार.
काही कुठे काही असलं तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा, आम्ही अशा महिलांपर्यंत पोचून त्यांना नक्कीच सेवा देऊ. आणि आज इथे मला फातिमा शेखचा पुरस्कार जाहीर केला त्या सर्व बौद्धजन पंचायत समिती शाखा 777 त्यांचे मनापासून मी खूप धन्यवाद मानते. तसं संघप्रिया महिला मंडळ यांचेही खूप धन्यवाद मानते. त्या नेहमी मला सहकार्य करत असतात. आपल्या बौद्धजन पंचायत समितीला खूप माझा सविनय जय भीम. सर्वांना धन्यवाद. पाली अभ्यासक प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई, BA इतिहास, MA पाली, B.Ed नेट पाली, संस्था विश्वस्त प्रतिमा प्रतिष्ठान, पाली भाषेचा प्रचाराला वाहिलेली संस्था, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ NNBY यांच्या डॉक्टर अह सालुके यांच्या हस्ते ब्राईट बुद्धिस्ट पुरस्कार 2009चा कविता लेखन व निबंध लेखनाचे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार आणि असेच पुरस्कार लाभलेले आम्हाला प्रचंड ज्ञान संपादन असलेले आमचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक विजय मोहिते सर, पाली भाषा अभ्यासक प्राचार्य सिद्धार्थ महाविद्यालय आपल्यासमोर इथे येत आहेत आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक विजय मोहिते सर. बघतोय हळूहळू लोक घरी चालले, तर मला तो एक प्रसंग आठवला की सगळे लोक निघून जायला लागले. वक्ता भाषण करतोय, समोर एक व्यक्ती बसला होता. तो म्हणाला सगळे निघून गेले, तू का नाही निघून गेलास? तो म्हणाला सर, ज्या माईकमध्ये तुम्ही बोलता तो माईक माझा आहे, मला न्यायचा आहे म्हणून मी थांबलो. मला तिथे बसले असं वाटत होतं की काय लोक असेच निघून जातील का, आणि मी जे काय सांगायचं आहे मला ते असंच राहून जाईल का असं मला वाटत होतं. आता बरोबर 9:50 झालेले आहेत. म्हणजे संविधानानुसार आपण 10ला कार्यक्रम संपवायला पाहिजे, परंतु मी ज्या महामातांचा आज इथे आपण जयंतीचा जागर करीत आहोत त्या महामातांबद्दल शाळा महाविद्यालयात फार कमी शिकवलं जातं. आणि मी शिक्षक असल्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो आहे की 5वी ते 12वी हे आमच्या महामाता किंवा आमचे महापुरुष हे जास्तीत जास्त 5 ते 10 मार्कात संपवलेले आहेत. त्यामुळे जी लेकरं तुम्ही आज घेऊन आलेला आहात याची मला जाणीव आहे की शाळा महाविद्यालयात त्यांच्याबद्दल शिकवलं जात नाही. आणि मगाशी रंजनाताई म्हणाल्या की जिजाऊची जयंती आम्ही का साजरी करतोय, ती मराठ्यांनी साजरी करायला पाहिजे. मग काय बौद्धांनी फक्त काही ठेका घेतला आहे का ह्या सगळ्या महामातांचा जन्मोत्सव साजरा करायचा? मग बौद्धच का करतात, बाकीचे लोक का करत नाहीत? मग हा प्रश्न मलाही पडतो की बाकीचे लोक का करत नाहीत. तर त्याला कारण जे प्रबोधन बौद्ध समाजात झालेलं आहे ते बाकीच्या समाजात होऊ शकलेलं नाही. म्हणून ते करण्याची जबाबदारी आता बौद्धांची आहे, माझ्या आया बहिणींची आहे. ती जबाबदारी पेलण्यासाठी आजचा कार्यक्रम इथे 777ने आयोजित केलेला आहे. आणि संघमित्र महिला मंडळ, मला अभिमान वाटतो की ज्या ठिकाणी मी उभा आहे तो विरार हा पूर्वीचा विहार होता. विहारचं विरार झालेलं आहे आणि सम्राट अशोक इथे येऊन गेलेले आहेत. आणि महाराष्ट्रातली पहिली लेणी ती जीवदानी आहे. ती कोण आहे? महाप्रजापती गौतमी. आणि ती पहिली लेणी आहे. आणि ती लेणी का बनली तर महाराष्ट्रातला पहिला बुद्ध झाला तो आहे पूर्णा, त्याची भूमी आहे. कुठल्या भूमीत आहे मी? पूर्णा. जो व्यापारी होता, इथल्या व्यापाऱ्यांनी ते ऐकलं पाहिजे, जो व्यापारी होता जो बुद्धांना भेटायला गेला आणि बुद्धांचं भिक्षापात्र घेऊन आलं आहे आणि सोपाऱ्याचा जो स्तूप आहे तो पूर्णाने बांधलेला आहे आणि तो पहिला बुद्ध आहे. मी तुम्हाला का सांगतो आहे तर तुम्ही जर मुसलमान असाल तर तुम्हाला दुसरं मोहम्मद पैगंबर होता येत नाही. जर तुम्ही ख्रिश्चन असाल तर तुम्हाला दुसरं येशू ख्रिस्त होता येणार नाही. तुम्ही जर हिंदू असाल तर तुम्हाला दुसरं राम आणि कृष्ण होता येणार नाही. पण तुम्ही कुठल्याही धर्माचे लोक असा, तुम्हाला प्रत्येकाला बुद्ध होता येतं. प्रत्येकाला बुद्ध होता येतं. बुद्ध होणं म्हणजे ज्ञानी होणं, अरहंत होणं. आणि म्हणून हा मूळ इतिहास, माझ्याकडे वेळ कमी आहे, मी सागर घागरमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मी मास्तर आहे. आणि मास्तरांचं असं की बेल वाजत नाही तेव्हा थांबायचंच नाही. पण तुम्ही आधीच बेल उशिरा सुरू केल्यामुळे वाजवलेली आहे, कार्यक्रमच उशिरा सुरू झाला आणि मी 8 वाजल्यापासून बसतो आहे.
बसलो आहे. मला असं वाटतं की मला कधी बोलायला मिळेल. आणि मी ठाण्याला राहतो. रंजनाताईंनी लवकर गेल्या, त्यांच्या घरी काम असल्यामुळे. मी बारूद भरून आलो आहे, परंतु किती सांगावं आणि काय सांगावं. सकाळी सोपाराला कार्यक्रम होता सुपारक बुद्धविहारात. मी आज दिवसभर इथेच आहे, त्यामुळे मी लवकर येणार होतो, परंतु माझ्या भाचीचे मिस्टर वाढल्यामुळे तिला हाक मारायला गेलो, त्यामुळे मी उशिरा आलो. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करून मी भाषणाला सुरुवात करतो. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की 200 वर्षापूर्वी या देशात शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरुषांना होता. हे आपण इथल्या भारतीयांना समजून सांगितलं पाहिजे. मग जर 200 वर्षापूर्वी शिक्षण घेण्याचा अधिकार आम्हाला नव्हता, तर मग शिक्षण आम्हाला कुणी दिलं? तर आपल्याला ह्या गोष्टीने हे स्पष्टपणे आपल्याला माहिती असलं पाहिजे की भारताचा जो लिखित इतिहास आहे तो लिखित इतिहास फक्त 2500 वर्षाचा आहे. परंतु त्याच्या मागे जर तुम्ही जाल तर सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये जी पहिली राणी झालेली आहे, इथे महिलाच मोठ्या संख्येने आहेत म्हणून तुम्हाला हे सांगू इच्छितो आहे, तर तिचं नाव आहे निवृत्ती. ही जी निवृत्ती आहे ताई, तिच्या नावाने नैऋत्य दिशा आहे आणि वेदांमध्ये तिला शिव्या घातलेल्या आहेत. का घातलेल्या आहेत? तर ती पहिली राणी आहे. आणि आर्य ब्राह्मण भारतात येण्याआधी इथे स्त्रियांचं राज्य होतं, म्हणजे स्त्री सत्ताक मातृसत्ताक संस्कृती होती. आणि स्त्री पुरुषांचं लग्न झालं की पुरुष स्त्रीच्या घरी राहायला जात होता. तुम्ही म्हणाल आता पण ही परिस्थिती असती तर बरं झालं असतं, घरजावेच करून घेतला असता मी, है ना. पण तो काळ असा होता की आईच्या नावावरती मुलांची नावं ठेवली जात होती. आणि म्हणून आमचे जे महापुरुष आहेत ना, त्यांची नावं त्यांच्या आईवरनं ठेवलेली आहेत. गौतम बुद्धाचं नाव गौतम, हे गौतमीचा पुत्र म्हणून गौतम आहे. महाप्रजापती गौतमी तिचा पुत्र म्हणून गौतम आहे. शिवाजी महाराजांचं नाव हे शिवाईच्या नावाने ठेवलेलं आहे. शिवाई देवी तिच्या नावाने ठेवलं, म्हणजे मातृसत्ताक आहे. आणि बाबासाहेबांचं नाव भीमराव, हे भीमाईचा पुत्र म्हणून भीमराव ठेवलेलं आहे. म्हणजे काय आहे? मातृसत्ताक संस्कृती. आणि ही मातृसत्ताक संस्कृती सुरू झाली निवृत्तीपासून. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नेहमी म्हणत असता जय भवानी जय शिवाजी. जरा कधीतरी विचारा ही कोण आहे भवानी? ताई गुप्ते ताई, कोण आहे भवानी? मी तर नायगावच्या बिर्हिणी चाळीत वाढलेलो आहे, है ना. आणि बिर्हिणी चाळीत महिला सार्वजनिक नळावरती भांडणं झाल्या की काय म्हणायच्या? एकमेकीच्या झिंजा पकडून ए भवानी, है ना, ए भवानी. आणि पोरगी भटकत असेल तर काय म्हणतात? तुम्ही बोललात, मी नाही बोललो. मग आम्हाला हा प्रश्न पडतो का कोण आहे भवानी? माहिती असलं पाहिजे ना आम्हाला, कोण आहे भवानी. मी शहापूरला प्रधान कॉलेज आहे, तर तिथे माझं व्याख्यान होतं. मी असाच प्रश्न विचारला तेव्हा तिथल्या मराठीच्या प्राध्यापिका उभ्या राहिला, प्राध्यापिका शिल्पा सोनवणे. तर त्या म्हणाले की सर माझा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? देवी आणि शिवी एकत्र कशी काय? माझा प्रश्न कळला तुम्हाला? नवरात्रात बसणारी देवी जी भवानी आणि मी आता सांगितली ती शिवी एकत्र कशी काय? मग मी बोललो मॅडम तुमचा प्रश्न खूप छान आहे, मी जिथे आता भाषण करेन तर तुमचा प्रश्न सांगून मी उत्तर देणार आहे. आमच्या लोकांना हा प्रश्न पडला पाहिजे की शिवाजी महाराजांची आदर्श असलेली भवानी आणि बाबासाहेबांची इथे काही जुनी मंडळी बसलेली आहेत. 1935च्या आधीची सगळी पत्रं काढा. पत्रावरती काय लिहित होते? जय भवानी. कोण आहे भवानी? आम्हाला माहिती असली पाहिजे ना. निदान आंबेडकरीवादी महिलांना, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना तर भवानी माहिती असली पाहिजे ना. जर कुठल्याही शिवप्रेमी व्यक्तीला तुम्ही बोलवलं आणि सांगितलं चला शिवाजी महाराज बोल, तर तो काय म्हणेल? जय भवानी जय शिवाजी, खाली बसेल ना. तिला भवानीचा इतिहास माहिती ना शिवाजीचा इतिहास माहिती. पण आम्हाला भवानी माहिती असली पाहिजे. भवानी हा पाली शब्द आहे. भवानी काय शब्द आहे? पाली आहे. भव म्हणजे असणे, भवानी कोण आहे? ही मातृसत्ताक संस्कृतीतली राणी आहे. तिचं राज्य महाराष्ट्रावरती होतं आणि तुळजापूर ही तिचं राजधानी होती, केंद्र होतं. म्हणून त्या भवानीच्या हातात तलवार आहे, डोळे असे वटारलेले आहेत आणि ती आपली रक्षक आहे, राज्यकर्ती आहे. आणि तिचे जे काही सरदार आहेत
त्या सगळ्या स्त्रिया होत्या ताई. आणि म्हणून गावी ज्या ग्रामदेवता आहेत त्या सगळ्या स्त्रिया काय आहेत, कालकाय, नवलाय, अमुकबाई, तमुकबाई, मांडरदेवी, अमुकदेवी, या सगळ्या 3-3.5 वर्षापूर्वी त्यांनी आर्य ब्राह्मण आक्रमकांपासून आमचं संरक्षण केलं. म्हणून 3,500-4,000 वर्षानंतर त्यांचं दैवतीकरण झालं आणि त्या आमच्या स्त्रिया त्यांच्या नावाने जत्रा फत्रा भरतात. परंतु त्या जिवंत होत्या तेव्हा इथल्या बहुजन समाजाचं त्यांनी संरक्षण केलं. आता त्या जिवंत नाहीत. त्यांची पूजा करण्यापेक्षा त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आज बहुजन समाजाचं रक्षण केलं पाहिजे, समता सैनिक दलासारखं, जसं मगाशी ताई म्हणून गेल्या समता सैनिक दलाच्या, हो की नाही. मग हा इतिहास आपण का समजून घेतला पाहिजे, तर अशोकाची मुलगी संघमित्रा ह्या तुमच्या सोपाऱ्यातून श्रीलंकेला गेली. ही जगातली पहिली स्त्री आहे की जी धम्म प्रसारासाठी एक देश सोडून दुसऱ्या देशात गेली. आणि म्हणून जेव्हा श्रीलंकेच्या लोकांचा DNA चाचणी झाली तेव्हा त्यांचा DNA हा महाराष्ट्रातील लोकांच्या DNAशी मॅच होतो, श्रीलंकन लोकांचा. आणि तिथे धम्म कोणी नेला तर त्या संघमित्राने नेला. आणि म्हणून तुमच्या महिला मंडळाचं नाव जे संघमित्र आहे हे आदर्श नाव आहे. आणि ती धम्म प्रचारासाठी आपलं आयुष्य तिने पणाला लावलं आणि आपला देश सोडून त्या देशात गेली श्रीलंकेत आणि तिथेच तिचं निधन झालं. कारण ती अरंत होती, ती बुद्ध झाली होती. मी पुढे सरकतोय. ज्या मूळ विषयाला मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या स्त्रियांचा तुम्ही आता इथे जागर घेतला आहे त्यातली जिजाऊ, का जिजाऊ आमचे आदर्श आहे, तर लोकांना हे सगळ्यांना माहिती आहे की शहाजी राजांना किती पत्नी होते माहिती आहे तुम्हाला. शहाजी राजांना 4 पत्नी होत्या. त्यातली पहिली जिजाऊ आहे, दुसरी आहे मोहित्यांची तुकाबाई, तिसरी आहे रणथंबा आणि चौथी आहे दासी, तिच्याबरोबर त्या 4 स्त्रियांपासून त्यांना मुलगे झालेले आहेत. जिजाऊचाच आदर्श काय आमच्यासमोर, तर जिजाऊचं स्वप्न, कारण ते लखुजी जाधवांची मुलगी होती आणि लखुजी जाधव हे पूर्वीचे यादव, देवगिरीचे यादव घराण्याशी संबंधित असल्यामुळे, आणि आपल्याला हे माहिती असेल की आजही तुम्ही सिंदखेड राजाला गेलात तर तिथे बौद्ध जाधव आहेत आणि मराठे पण जाधव आहेत. त्याचं काय गमक आहे हे तुम्ही इतिहासात गेल्यावर तुम्हाला कळेल. आज तो माझा विषय नाही म्हणून मी जास्त खोलात जात नाही. जिजाऊ ही सिद्धनाथ महाराजच्या वंशातली आहे हे असं नव्या संशोधनाने आता आपल्याला सिद्ध करता येतं. इतकं आपल्याला मागे जाता येतं. सिद्धनाथ महाराज आणि सिद्धनाथ ही पदवी आहे. शेवटचा सिद्धनाथ भीमा कोरेगावच्या लढाईत लढला. मी त्या इतिहासात न जाता मी भरकत तुम्हाला मी सांगतोय की जिजाऊचं महत्त्व काय आहे, तर वयाच्या 13-14 वर्षाच्या आपल्या मुलामध्ये तिने जी प्रेरणा रुजवली. आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की ज्या शिवनेरीवरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, कधीतरी जाऊन या तुम्ही. त्या शिवनेरीला बुद्धाच्या लेण्या आहेत आणि जिथे त्यांचं 6 वर्षाचं बालपण गेलं ते बौद्ध लेण्यामध्ये बागडण्यात गेलं. काय जिजाऊला शिवाजीने विचारलं नसेल की हे डोळे मिटलेले ध्यानस्थ मूर्ती कुणाची आहे, काय जिजाऊंनी सांगितलं नसेल की ही तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आहे म्हणून. कारण शिवाजी महाराजांच्या बालवयावरती जी प्रेरणा आलेली आहे ती शिवनेरीतल्या त्या बौद्ध लेण्यापासून. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या 350 गडकिल्ल्यापैकी 90% गडकिल्ल्यामध्ये बुद्धाच्या लेण्या आहेत आणि बौद्ध भिक्षूंनी खोदलेल्या पाणपोळ्याचं पाणी पिऊन शिवाजी महाराजांचं सैन्य लढलं. मग शिवाजी महाराजांची प्रेरणा कोण आहे, तर मा जिजाऊ. तुम्हाला माहिती असेल की अफजल खानाचा संघर्ष करायला जेव्हा शिवाजी महाराज गेले त्यावेळेस त्यांनी आपल्या सरदारांना सांगितलं की जर तिथे माझा घातपात झाला तर माझ्या आईला गादीवर बसवा. म्हणजे आईला गादीवर बसवणं ही मातृसत्ता संस्कृती आहे. आणि तुम्हाला हेही माहिती असेल की कल्याणचा मुस्लिम सुमेदार, त्याची सून अतिशय देखणी होती आणि ती नजराणा म्हणून शिवाजी महाराजांना त्यांनी आणली. आपल्याला माहिती आहे की शहाजी राजांना किती पत्नी होत्या, 4. शिवाजी राजांना किती पत्नी होत्या, 8. मग 9वी ठेवून घ्यायला काय प्रॉब्लेम होता, काय प्रॉब्लेम होता का. पण शिवाजी महाराजांनी तिच्यामध्ये आई पाहिली आणि म्हणाले की अशी आमची आई असती इतकी सुंदर तर आम्ही अधिक सुंदर झालो असतो. याचा अर्थ जिजाऊ सुंदर नव्हती असं मला नाही म्हणायचं आहे. त्या देखण्या होत्याच, परंतु स्त्रीमध्ये आई पाहणं ही मातृसत्ता संस्कृतीची देण आहे जी आमच्या सिंधू संस्कृतीतून आलेली आहे. सिंधू संस्कृती जी निवृत्तीपासून आलेली आहे आणि ती संस्कृती तुम्हाला मी हे सांगतो
की आम्रपाली ही जगातली सगळ्यात देखणी स्त्री होती. पण इतिहासामध्ये आम्रपालीला गणिका ह्या शब्दाचा अर्थ त्याने असं केला की गणिका म्हणजे वेश्या. पण गणिका ह्या शब्दाचा, मी पालीचा शिक्षक असल्यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छितोय की गणिका या शब्दाचा अर्थ होतो गणाची नायिका. ती स्त्री श्रीमंत होती आणि बुद्ध प्रमुख भिक्षू संघाला तिने आम्रवन, आंब्याचं वन दान दिलं होतं. आणि म्हणून आता आपण हे सगळे समीकरणं बदलली पाहिजेत आणि आपल्याला हे समजतं की आम्रपाली ही जगातली सगळ्यात मोठी सुंदर स्त्री होती आणि ती नर्तिका. म्हणून आपल्या ज्या कलागुणाच्या मुली असतात, म्हणजे डान्सर असतात, गायिका असतात, म्हणून कलेचा जर पुरस्कार तुम्हाला द्यायचा असेल तर ते आम्रपालीच्या नावाने द्यावा लागेल. मग मला नेहमी हा प्रश्न पडतो की कोल्हापूरची अंबाबाई कोण आहे? कोण आहे? अंबाबाई, अंब हा पाली शब्द आहे आणि आम्रपालीला पालीमध्ये अंबपाली म्हणतात. ती अरहंत होती, ती बुद्ध झाली होती. वैदिक धर्मामध्ये स्त्रीला कुठलीही किंमत नव्हती, तिची कुठलीही पूजा होत नव्हती. आणि तुम्हाला हेही सांगतो की पहिल्यांदा स्त्रीला सन्मान कोणी दिला असेल तो बौद्ध धम्माने दिलेला आहे. आणि म्हणून ज्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांना देवता म्हणून पूजलं जातं त्या महायानाच्या देवता आहेत. म्हणजे तारा असेल, म्हणून शिवाजी महाराजांच्या सुनेचं नाव ताराबाई आहे. लक्षात येतं का तुमच्या? आणि मग मला सांगायला अभिमान वाटतो की शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटका झाली, पेठारे कोणी वाहिले तर पूर्वीच्या अस्पृश्यांनी वाहिलेले आहेत. म्हणून शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतनं नदीच्या पल्ल्याड पालखीतनं कोणी पल्ल्याड सुरक्षित पोचवलं असेल तर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांनी पोचवलेलं आहे. मग शिवाजी महाराजांनी मथुरेला संभाजी महाराजांनी तिथे ठेवलं आणि शिवाजी महाराज तिकडून निसटले. आणि ज्या मथुरेच्या मठामध्ये संभाजी महाराजांनी संस्कृत शिकले, तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांना भारतात संस्कृत शिकू दिलं नाही. मग साधारणतः 350 वर्षापूर्वी, 300-350 वर्षापूर्वी संभाजी महाराजांना त्या मठामध्ये संस्कृत कसं काय शिकलं गेलं? ते संस्कृत शिकले, ते बौद्ध संस्कृत शिकले आणि त्यांनी अद्वितीय असा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे बुद्धभूषणम. कुठल्या ग्रंथाचं नाव लिहिलं? तो धर्मावरचा ग्रंथ नाही, तो बुद्धावरचा ग्रंथ नाही. पण माझ्या आया बहिणींनो, माझ्या भावांनो, तो जो ग्रंथ हा राजनीतीवरचा ग्रंथ आहे. ताई, तुम्ही राजनीतीचा मगाशी गोष्ट केली, राजनीतीवरचा ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये आदर्श राजा कसा असावा त्याची 12 लक्षणं दिलेली आहेत. त्या 12 लक्षणामध्ये बौद्धांचं पंचशील आहे. त्यांना पंचशील कोणी शिकवलं? बौद्धांचं पंचशील संभाजी महाराजांना कोणी शिकवलं? आणि मला सांगायला अभिमान वाटतो की बाबासाहेबांनी जी दादरमध्ये प्रेस खोलली त्या प्रेसचं नाव काय ठेवलं? बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस. बुद्धभूषण हे कुणाचं नाव आहे? संभाजी महाराजांच्या त्या ग्रंथाचं नाव आहे. आणि म्हणून त्या ग्रंथाचं नाव बाबासाहेबांनी आपल्या प्रिंटिंग प्रेसला दिलं. हे महापुरुषांचं एकमेकाशी असलेलं नातं आहे. हे नातं माझ्याकडे अशी अतिशय कमी वेळ आहे म्हणून झरझर सांगत मी पुढे वळतोय की मी मगाशी सांगितलं की 200 वर्षापूर्वी तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. मग शिक्षण दिलं कुणी? तर आपल्याला हे माहिती असेल की आधुनिक भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी कुठली घटना असेल तर 1 जानेवारी 1818ची भीमा कोरेगावची लढाई. हे आपण भारतीयांना समजून सांगितली पाहिजे. या लढाईने परिणाम काय झाला तर शिवाजी महाराजांचा वंशज असलेला प्रतापसिंग भोसले याला पेशव्यांनी शनिवार वाड्यात तुरुंगात टाकलं होतं. त्याला लिहिता वाचता येणार नाही याची काळजी घेतली होती. त्याची आई ती महाराणी रात्रीच्या अंधारात कंदील घेऊन आपल्या मुलाला अ ई बाराखडी शिकवायला जायची. सैनिकांनी तिला बघितलं की तिला पकडायचे आणि तिला घेऊन जायचे. त्याला लिहिता वाचता येत नव्हतं आणि एक घटना घडली ती फार महत्त्वाची आहे. त्यावेळेस एल्फिन्स्टन मुंबई प्रांताचा गव्हर्नर झाला. बघा, तुम्हाला माहिती आहे की वेस्टर्न रेल्वेला एल्फिन्स्टन नावाचं रेल्वे स्टेशन होतं. त्याचं नाव बदललं. त्यावेळेस मला अतिशय वाईट वाटलं. याचा अर्थ एल्फिन्स्टन कोण माझा सगळा सोयरा नव्हता है ना. सध्या सगळ्या सोयऱ्यांचे फार मोठे प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. पण तिचं त्या रेल्वे स्टेशन नाव आता प्रभादेवी दिलेलं आहे. लोकांना हे माहिती नाही प्रभादेवी कोण आहे. तसं भवानी कोण आहे हे माहिती नव्हतं. तसं प्रभादेवी कोण आहे हे माहिती नाही. हे सगळ्या महायानाच्या देवता आहेत. महायान बौद्ध धर्माच्या देवता आहेत. या तारा
प्रभादेवी आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मुंबईचा जो राजा 13व्या-14व्या शतकात झाला भीमदेव, हा बौद्ध राजा होता. त्याने नायगाव, हे तुमचं नायगाव नाही, दादरचं नायगाव, तिथे न्यायालय बांधली आणि म्हणून त्या गावाला न्यायगाव म्हणायचे. त्याचा आता अपभ्रंश नायगाव झालेला आहे, जसं विरारचं विहार झालेलं आहे. बोरिवली विहारचं विरार झालं, तसं बोरिवली हे बोदिवलीचं झालेलं आहे. तुम्हाला ठाण्याला जे मुलुंड आहे ना, मुलुंड ते मुचलिंद आहे. आणि मला तुम्हाला काय हे सांगायचं आहे तर मुंबई कोणाची, मध्ये शिवसेनेने एक कार्यक्रम घेतला होता, आम्ही मुंबईकर. मुंबई कोणाची, तर थोडंसं आपण मुंबईच्या सफरीला जाऊया 2-1 मिनटात आणि मग मी मूळ विषयाला हात घालून आणखीन 10-1 मिनटं बोललो चालेल का संपू मी? वेळ आहे का आयोजक? वेळ आहे आपल्याकडे? हां, तर जरा मुंबईच्या सफरीला जाऊया आणि मग मुंबईची सुरुवात होते 7 बेटांपासून. पहिला कुलाबातून आलात तर तुम्हाला माहिती आहे की जिथे फोर्ट एरिया, जिथे माझं कॉलेज आहे, म्हणजे बाबासाहेबांचं कॉलेज आहे, मी तिथे शिकवतो, तर ते फोर्ट एरियात आहे. त्या फोर्ट एरियामध्ये, फोर्ट म्हणजे किल्ला, तिथे 3 दरवाजे आहेत. पहिला आहे चर्च गेट, तुम्ही जिथे उतरता, बरेच लोक चर्च गेटला कामाला जातात, तो चर्च गेट आहे. तर अमिताभचं एक गाणं आहे डॉनमधलं, ही है बंबई नगर या तो देख बउआ, त्याच्यात तो म्हणतो चर्च का गेट है लापता. तर चर्चगेटमधलं एंट्री होते. त्याच्यानंतर कुलाब्यावरनं आलात तर कुलाब्यावरनं अपोलो गेट आहे आणि विटी स्टेशनवरनं आलात तर तिथे बाजार गेट आहे. मी का सांगतोय तुम्हाला, तर तिथेच गेटवे ऑफ इंडिया आहे. त्याच्या पुढे गेलात की घारापुरी हे बौद्ध लेणी आहे, बरोबर की नाही? घारापुरी बौद्ध लेणी पाहिले का तुम्ही? त्याच्यात त्रिमूर्ती आहे. यांनी काय सांगितलं आम्हाला की ती ब्रह्मा विष्णू महेश आहे, पण ते प्रवेशद्वारावरती ती मूर्ती आहे. तुम्हाला माहिती आहे की अशोकाचे जे राजमुद्रा आहे त्यात 3 सिंह दिसतात, पण 3 सिंह आहेत का हो? मागे एक सिंह आहे, तो दिसत नाही. ते 4 दिशेचे 4 द्वारपाल आहेत. आणि आम्हाला यांनी काय सांगितलं, ब्रह्मा विष्णू महेश. आणि आम्ही पण अज्ञानाने होय मान डुलवली. मग आता मी पुढे जातो. तर तुम्ही क्वीन नेकलेसला आलात तर तिथे पुढे काय आहे, वाळकेश्वर. तिथे तुमचा मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री आमच्या ठाण्याचे आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता 2 आहेत आणि अख्खं मंत्रिमंडळ आता माहिती आहे ना वाळकेश्वर. कधीतरी तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन गेला असाल काय बघायला, म्हातारीचं बूट बघितलं तुम्ही, म्हातारीचं बूट. हां, मग आता इतिहासात काय आहे तर मुंबईचा पहिला नकाशा कोणी बनवला तर पोर्तुगीजांनी. आणि त्या ठिकाणाला त्यांनी नाव काय दिलं आहे, ओल्ड लेडी आयलँड. काय म्हटलं आहे, ओल्ड लेडी आयलँड. हे पालीतून त्यांनी घेतलेलं भाषांतर आहे. पालीतून काय भाषांतर घेतलं तर तिथे काय होतं, महाथेरीचं बेट. काय होतं तिथे, महाथेरीचं बेट. म्हणजे तिथे बघा, म्हातारी हा मराठीत आलेला शब्द हा पाली आहे. म्हातारी म्हणजे काय तर महाथेरी म्हणजे भिक्षुणी, ज्ञानाने वृद्ध. आणि म्हातारा हा पाली शब्द आहे. म्हातारा म्हणजे महाथेर, याच्यापासून म्हातारा शब्द आला. त्यांनी थेराला काय केलं, थेरणा. मला तुम्हाला काय सांगायचं आहे की तिथे बेटावरती भिक्षुणी राहत होत्या, म्हणून त्याला काय म्हणत होते, महाथेरीचं बेट. यांनी काय केलं, त्याचं नाव बदलून टाकलं आणि त्याला नाव दिलं काय, म्हातारीचा बूट. आणि बूटच आणून ठेवला. आता मला सांगा, बूट घालणाऱ्या म्हाताऱ्या आमच्या असतील का हो? आमच्या म्हाताऱ्या चपला घालतात, बरोबर. बूट घालणारी युरोपियन असेल. पण अज्ञानापोटी आम्हाला हे माहिती नाही की अरे ते आमचं आहे ना. मग पुढे आलात तर दादरला वेणू अपार्टमेंट आहे नायगावला. तिथे उत्खनन करताना स्तूप सापडला, बुद्धाच्या मूर्त्या सापडल्या आणि तिथून भुयारी मार्ग डायरेक्ट माहीमला निघतो. आणि त्यानंतर तुम्ही आलात तर दादरला सेना भवनाच्या समोर राजा बडे चौक आहे. तिथे एका बिल्डिंगचं उत्खनन करताना तिथे बुद्धाचा स्तूप सापडला. पुढे आलात की अंधेरीला बौद्ध लेण्या आहेत, जोगेश्वरीला बौद्ध लेण्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर बोरिवलीला कानेरी लेण्या आहेत आणि दहिसरला पुन्हा मंटेश्वर लेण्या आहेत. म्हणजे लेण्यांचा नियम आहे दर 40 किलोमीटरच्या अंतरावर एक लेणी. पण तो इथे तर मुंबईमध्ये दर 10 किलोमीटरच्या अंतरावरती अशा 5 सलग लेण्या आहेत. मग मी प्रश्न तुम्हाला विचारतो, मुंबई कोणाची आहे? मुंबई ही बौद्धांची आहे. हे ठांगणार की नाही तुम्ही छाती टोपणे?
टाळ्या कमी पडल्या तुमच्या. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पटलेलं नाही मी बोललो ते. तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रातली पहिली राणी कोण. तुम्हाला सगळ्या माझ्या आया बहिणींना हा प्रश्न आहे, कोण आहे महाराष्ट्राची जिचा आता तुम्ही जिजाऊचं नाव घेता. जिजाऊ तर ही 16व्या शतकातली आहे. महाराष्ट्राची पहिली राणी, महाराष्ट्राची, मी भारताची पहिली राणी सांगितली निवृत्ती, पण महाराष्ट्राची पहिली राणी आहे, तिचं नाव आहे नागनिका, नागांची नायिका. तिचा शिलालेख कुठे आहे? तुमच्या पुण्याला जाताना माळशेज घाट, त्याला नाणे घाट म्हणून तुम्ही ओळखता, माळशेज घाट, तिथे रांजण आहे, तिथे तिची मूर्ती आहे, तिचा शिलालेख आहे. आणि खाली ती काय म्हणते स्वतःला? ती कोण आहे? सातवाहनांची राणी, श्री सतकर्णीची राणी. तुमच्यापैकी इथले कोण चिपळूणचे आहेत का? चिपळूणचे मला फक्त मोहिते साहेब दिसत आहेत. चिपळूणला वाशिष्ठी नदी नावाची नदी आहे. हे वाशिष्ठी नाव का पडलं? चिपळूणच्या लोकांना माहिती नाही. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की नागनिका महाराष्ट्राची पहिली राणी आहे आणि ती स्वतःला काय म्हणून घेते मग त्या महारीण, आणि ती सातवाहनांची राणी आहे. म्हणजे महार लोक असे एवढ्या उंचीवर होते की ते सातवाहनांशी आपले रोटी बेटी व्यवहार करू शकत होते, राजांशी. म्हणजे महार वंशसुद्धा महाराष्ट्रातला हा राज्यकर्ता वंश आहे, हे आपल्या लोकांना माहिती असलं पाहिजे. आणि पहिली राणी कोण आहे? नागनिका. मी आता वळतोय इकडे रमाईकडे. रमाईची 126वी जयंती आहे आणि 90 वर्ष झाली रमाईला जाऊन. आपण रमाईची आठवण करतो. आता आपल्या श्रावस्तीने खूप छान गाणं गायलं रमाईंचं. तुम्हाला माहिती आहे, रमाई हे नाव घेतलं की टचकन डोळ्यात पाणी येतं. रमाई हा आमचा श्रद्धेचा विषय आहे, भावनेचा विषय आहे. आणि रमाईला किती आयुष्य मिळालं? फक्त 37 वर्षाचं. मला इथे बसलेल्या अनेक महिला ह्या 40च्या पुढच्या दिसत आहेत. रमाईला किती आयुष्य मिळालं? फक्त 37 वर्षाचं. आणि रमाईचं जीवन तुम्ही बघाल तर यातनांनी भरलेलं आहे. आई वडील लवकर गेले, मोठ्या बहिणीचं लग्न झालं म्हणून जबाबदारी रामीवरती आली आणि त्यांच्या एक जन्माची कहाणी तुम्हाला वाचायचं असेल तर बंधू माधवांची रमाई वाचा. बंधू माधवांनी रमाई लिहिली तेव्हा रमाईंचे अनेक नातेवाईक जिवंत होते ज्यांनी रमाईंना पाहिलं होतं. त्यांची मुलाखत घेऊन त्यांनी ती कादंबरी लिहिली. मला एक मगाशी करोनाचा उल्लेख झाला म्हणून ते सांगून मी पुढे जातो आहे. रमाईंचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेस जन्माच्या वेळेस सुईण आली होती. आता सुईण ओबीसी होती. तिने बाळंतपण केलं आणि मुलगी जन्माला आली. हां, तर त्यांचे वडील नाराज झाले कारण आधीची मुलगी आहे आणि परत मुलगी झाली. त्यांची अपेक्षा होती की मुलगा होईल. पण ती सुईणने ती बाळ बघितलं, अतिशय देखणं बाळ. तर ती म्हणाली की आत्तापर्यंत मी जेवढी बाळंतपण केली त्यातले सगळ्यात सुंदर बाळ मी आता पाहते. आणि ती पुढे काय म्हणाली की ही राजाची राणी होणार आहे. इतकी देखणी आहे, ही राणी जन्माला आली आहे, राजाची राणी. पण पुढे ती काय म्हणाली माहिती आहे? तुमच्या समाजात कुठला राजा आला हो तिला राणी तिला त्याची ही राणी होईल. बघा, ती सुईण काय म्हणाली की तुमच्या समाजात कुठला राजा आला. परंतु आपल्याला हे पुढे दिसतं आहे की 9 कोटींचा राजाची ती खरोखर राणी झाली. रमाई 9 कोटींच्या राजाची राणी झाली की नाही. आणि मग तिथे प्रश्न दिसतोय की बघा त्यावेळेचं सॅनिटायझर काय आहे. आता तुम्हाला माहिती आहे की करोनाच्या काळात आपण कसं जगलेलो आहोत. तर तिथे एक भांडं ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला, त्याच्यात त्याचा रस काढून आणि त्याच्यात कडुलिंबाची 2 फांद्या ठेवल्या होत्या. तर जेव्हा भिकू धोत्रे म्हणजे रमाईंचा बाप पुढे आला तर त्याला सांगितलं थांब तू सुचिरभूत हो. म्हणजे काय? तर तो पाला पायावर टाक म्हणजे ते पाणी आणि हातावर घे आणि मग बाळाला घे सॅनिटायझर. म्हणजे त्या काळात सॅनिटायझर कसा होता बघा. आणि मग आता रमाईंचं पाळण्यातलं नाव आहे भागीरथी. का ठेवलं भागीरथी? ती भाग्यवान आहे म्हणून भागीरथी ठेवलं. त्यांची आई तिला भागी म्हणायची. पण मामाने त्यांचं नाव रामी ठेवलं. आणि आई वडील गेल्यानंतर काका आणि मामाने त्याला मुंबईला आणलं. बघा, आपण सगळे लोक इथे बसलेले आहोत. आपण बाबासाहेबांचं ऐकलं आपल्या पूर्वजांनी, खेडी सोडा आणि शहरात या म्हणून आपली प्रगती झालेली की नाही, हो की नाही. आपण जर आपल्या खेड्यात राहिलो असतो तर काय झालं असतं, तिथे जगण्या खाण्याचा किती मोठा प्रश्न असता. पण आपण आपापली गावं सोडली आणि आता पण इथे बरेचसे लोक कोकणातले आहेत, म्हणजे शाखेचे लोक आहेत म्हणून सगळे कोकणातले आहेत. आपण आपलं गाव सोडून इथे आलेलो आहोत आणि इथे आपली प्रगती आपण केली. मला नेहमी प्रश्न पडतो की काकाने आणि मामाने जर रमाईंना वणन गावातून मुंबईला आणलं नसतं
तर आपल्या त्या 9 कोटीच्या राजाची ती राणी बनवू शकली असती का? बघा, त्या मामाला आपण धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी रमाबाईंना आणि तिच्या भावंडांना मुंबईला आणलं. आणि आपल्याला हे माहिती असेल की बाबासाहेबांच्या वडिलांनी आधी आपल्या सासरवाडची मुलगी बघितली होती भीमरावांना, मुरबाडची, आणि त्याच्यानंतर त्यांना एक नाशिकची मुलगी आवडली. त्यांचं काय घालमेल होता, माझा मुलगा राजबिंड आहे, तो समाजाच्या सेवेसाठी काम करणार आहे, तर त्याला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी मुलगी पाहिजे. आणि म्हणून चॉईस होत नव्हती. आता बाबासाहेबांना त्यावेळेस काय चॉईस नव्हती, परंतु रामजी बाबांनी आधी मुरबाडची मुलगी बघितली, तिच्याशी साखरपुडा झाला होता, पण दुसरी मुलगी बघितल्यानंतर त्यांना कळलं अरे ही मुलगी योग्य नाही आहे. त्यांनी पूर्ण भरपाई देऊन, दंड भरून तो साखरपुडा मोडला. मग डोईफोड्यांची मुलगी बघितली नाशिकची. आता ती बघितल्यानंतर अचानक रस्त्यात चालताना त्यांनी रमाबाईंना बघितलं. रमाबाईंचं वय 9 वर्षाचं होतं. मला वाटतं इथे बसलेल्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत किंवा ज्या मुली आहेत त्या 9 वर्षापेक्षा जास्त आहेत. 9 वर्षाची ती मुलगी अतिशय देखणी. बघितल्याबरोबर रामजी बाबांना पसंत आली. त्यांनी विचारलं कोणाची, तर तुम्हाला माहिती आहे की आपले आद्य समाजसुधारक आपल्या आंबेडकर चळवळीचे, त्यांचं नाव आहे गोपाळ बाबा वलनकर. हे नाव तुमच्या कानावर पडलं पाहिजे. त्यांची ते नातेवाईक होती, वळणकरांची ती नातेवाईक. आणि मग मामा काकांकडनं ओळखीची असल्यामुळे मुलगी मुरकर केली, फिक्स झाली आणि दुसरा पुन्हा साखरपुडा मोडला नाशिकच्या लोकांची, पुन्हा दंड भरला आणि मग ही मुलगी केली. 9 वर्षाची मुलगी जेव्हा आंबेडकरी कुटुंबात आली तेव्हा वडील वारकरी होते आणि सासरे कबीरपंथीय, म्हणजे धार्मिक वातावरण होतं घरामध्ये. आणि बाबासाहेब नुकतेच मॅट्रिक पास झाले होते. तुम्हाला माहिती आहे की भीमराव त्यावेळेस महार समाजातला पहिला मॅट्रिक. आणि नंतर बघा, मी भागीरथी नाव जे ठेवलं ते सार्थक कसं आहे, तर बाबासाहेबांच्या जीवनात आल्याबरोबर बाबासाहेबांचं आयुष्य बदलून गेलं बघा. त्यानंतर आपण बघतोय की बाबासाहेबांचं पुढे मॅट्रिक झाल्यानंतरचं शिक्षण, मग एल्फिस्टन कॉलेज असेल, त्याच्यानंतर पुन्हा 13ला अमेरिकेत गेले. त्या दरम्यानचं जर तुम्ही सगळं बघाल की एकांगी लढाई आहे रमाईंची. बाबासाहेब 22व्या वर्षी 1913ला अमेरिकेत गेले. 25 रुपये स्कॉलरशिप होती. आणि इकडे वयाच्या 14व्या वर्षी रमाईंना पहिलं अपत्य झालं. 12 तेव्हा रमाईंचं वय किती होतं माहिती आहे? फक्त 14 वर्षाचं पहिलं अपत्य झालं. म्हणजे 12 ते 25 या वयात त्यांना 5 मुलं झाली. त्या काळात लवकर लग्न होण्याची प्रथा होती. 13ला जेव्हा अमेरिकेत बाबासाहेब गेले, 25 रुपये अवघी स्कॉलरशिप होती आणि तिकडचं महागाईचं जीवन. आणि इथे रमाई अन्नाला मोताद झालेले असताना त्यांनी नवऱ्याला पत्र पाठवलं आणि काय म्हणलं की आमचे फार वांदे होत आहेत, म्हणजे बोलीभाषेचा शब्द वापरतो, अतिशय खडतर जीवन जगते, तुम्ही काही थोडेफार पैसे आम्हाला पाठवा. बाबासाहेबांनी परत पत्र काय पाठवलं, ते म्हणाले की मी इथे अन्नाला मोताद झालेलो आहे, माझ्याकडेही खर्चाला पैसे नाही, मी तजवीज करेन तुला पैसे पाठवायचे, पण तूर्त तू काय कर, तुला केलेले मी जे दागिने आहेत ते तू मोडून खा, म्हणजे घर चालव, मी परत आलो तर तुला ते दागिने बनवून देईन. बघा किती कष्ट घेतलेले आहेत रमाईने आपल्यासाठी. एक किस्सा मला आठवला म्हणून सांगतो की रमाईंना कार्यकर्ते घरी जाऊन पैसे देत होते की ते घराची जबाबदारी आपली आहे. जेव्हा ते कार्यकर्ते घरी आले, स्वाभिमानी रमाईने स्पष्टपणे सांगितले की मला समाजाचे पैसे नको, मी माझं कुटुंब चालवेल. मग काय करायची, ती परेलवरून वरळीला शेणाच्या गोवऱ्या थापायला ती जायची. ज्यावेळेस सोनाली कुलकर्णीला हा प्रश्न विचारला, जेव्हा तिने आंबेडकर पिक्चरमध्ये ती भूमिका केली, तेव्हा ती म्हणाली, जेव्हा मी हे वाचलं की आपला नवरा प्रसिद्ध नेता आहे आणि त्याची बायको शेणाच्या गोवऱ्या थापते, म्हणून ती काय करायची, जसं मुस्लिम बायका बुरखा घालतात तसं पूर्ण लपेटून घ्यायचे, फक्त डोळे दिसले पाहिजेत. आणि लक्ष्मीबाई आणि रमाई म्हणजे त्यांच्या जाऊबाईने त्या वरळीला जायच्या चालत, तेही 7 वाजता रात्रीच्या अंधारात, आणि रात्रभर शेणाच्या गोवऱ्या थापायच्या, त्या चुकवायच्या आणि पहाट होण्याआधी, उजेड पडण्याआधी त्या घरी यायच्या. किती कष्ट घेतलेले आहेत. म्हणून मी माझ्या आई बहिणीला नेहमी सांगतो की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वकष्टाने किंवा तुमच्या नवऱ्याने जर तुम्हाला एखादा दागिना किंवा एखादा नवीन साडी घेतली
आणि जर तुम्ही आरशामध्येच मला तुम्ही न्याहाल तेव्हा एक करायला विसरू नका, रमाईंची आठवण काढायला विसरू नका. काढाल ना? ती बॅरिस्टरची पत्नी होती, तिच्या गळ्यात फुटका मणी नव्हता. तुम्ही कोणाच्या तरी पत्नी आहात म्हणून कदाचित चांगल्या माझ्या आया बहिणी नटून थटून आलेल्या आहेत, दागदागिने नटलेल्या आहेत, पण त्या बॅरिस्टरच्या पत्नीला दागिने मिळाले नाहीत, है ना. तिने त्याग केला, तिने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं, 4 पोरं मातीत घातली तुमचं माझं घरदार उभं करण्यासाठी. आज तिने जे काही कष्ट घेतले त्याचं सुखाचे दिवस तिच्या कष्टामुळे आम्हाला आलेले आहेत. आणि म्हणून जर आम्ही आमच्या बाबासाहेबांचं आणि रमाईंचं ऐकलं नाही तर आमचं भलं होईल का? होईल. आणि मग इथून पुढे तुमच्या लेकरांमध्ये हे रुजवा. म्हणून आता बहुतांच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे की येणाऱ्या काळात आपण अख्ख्या समस्त बहुजन समाजाला आणि येणाऱ्या समस्त स्त्रियांना आपण हे सांगूया की जर जिजाऊ, जर सावित्रीमाई, फातिमा शेख आणि रमाई नसत्या तर आज या स्त्रियांना जे चांगले दिवस आलेले आहेत हे दिवस आले नसते. तुम्ही खूप चांगलं पुस्तक या सगळ्यांना भेट दिलेलं आहे. का मनुस्मृती जाळली बाबासाहेबांनी? त्याच मनुस्मृतीमुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला इथल्या पुरोहितांनी नकार दिला. त्याच मनुस्मृतीमुळे इथल्या ब्राह्मण स्त्रियांपासून सर्व स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती. त्याच मनुस्मृतीमुळे मराठ्यापासून आदिवासींना शिक्षण घेण्याची बंदी होती. आणि म्हणून ज्याने पुस्तकांसाठी घर बांधलं राजगृह, त्या व्यक्तीने पुस्तकांवरती सगळ्यात जास्त प्रेम केलं. तीच व्यक्ती जेव्हा एका पुस्तकाची होळी करते, ते पुस्तक किती घाणेरडं असेल. थेरी गाथा स्त्रियांनी निर्माण केलेलं साहित्य आहे. आणि म्हणून त्या बौद्ध धम्माचे आपण वारस आहोत आणि हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा असेल तर ह्या आमच्या महान स्त्रियांचा जागर. कशासाठी त्यांनी त्याग केला? तो त्याग केला इथल्या बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी. रमाईने आपली 4 पोरं मातीत घातली तो समाजाचा उद्धार करण्यासाठी. मग आता आपण काय करायला पाहिजे? काम संपलं आहे का? नाही. ज्यांनी मनुस्मृती संपवली त्या बाबासाहेबांनी संविधान दिलं. आज माझ्या आया बहिणींनो संविधान धोक्यात आलेलं आहे आणि 2024ला तुमची जबाबदारी आहे. तुमची लोकसंख्या ही भारतातली 50% लोकसंख्या आहे. आज स्त्रियांनी ठरवलं, जसं सांगितलं की निवृत्ती ते अगदी आपल्या आत्तापर्यंतच्या स्त्रियांपर्यंत हा जो स्त्रियांचा जागर आहे, स्त्री सत्तेचा जागर आहे. आणि शूर्पणखा, रामायणात सांगितली शूर्पणखा ही कोण आहे? तर सांगितलं तिची नखं सुपा एवढी होती. नाही, तर ती सुप नखावरती खेळवणारी हे लालित्यपूर्ण वर्णन आहे. हे सगळं तुम्हाला मी का सांगतोय तर हा देश स्त्रियांचा देश आहे. आणि म्हणून स्त्रियांनी आता नेतृत्व हातात घेतलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकर चळवळीचं स्त्रियांनी नेतृत्व हातात घेतलं पाहिजे. पुरुष आता फेल झालेले आहेत म्हणून आता स्त्रियांनी पुढाकार घ्यावा, हे नेतृत्व हातात घ्यावं. आणि आता 2024ची जबाबदारी आमच्या स्त्रियांची आहे. आम्हाला संविधान टिकवायचं आहे, संविधानाला संरक्षण करायचं आहे. कारण संविधान टिकलं तर आम्ही टिकणार आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळात ही मनुवादी जी व्यवस्था आहे, मनुवादी जे लोक आहेत जे तुम्हाला गुलामगिरीत टाकू इच्छित आहेत, आज भारत अतिशय संकटात आहे. जाणीवपूर्वक सांगतोय, नोकऱ्या गेलेल्या आहेत लोकांच्या, दरडोई उत्पन्न घटलेलं आहे, देशावरचं कर्ज वाढत चाललेलं आहे. मी राजकीय विधान करत नाही कारण मी राजकीय माणूस नाही, मी शिक्षक आहे. परंतु देश आता खाईत चाललेला आहे. आणि जर संविधान पुन्हा गेलं तर हा देश पुन्हा एकदा रसातळाला जाईल. तो जो भारत बनेल जो मनुवादी भारत होता. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण हा जागर करूया की 2024ला आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या विचारांच्या लोकांना सक्षम बनवू आणि संविधान चालवणारे लोक बनवू. येणाऱ्या काळात आमचं संविधान सुरक्षित करण्याची जबाबदारी आता स्त्रियांच्या हातात आहे. या सगळ्या स्त्रियांनी आपली जबाबदारी ओळखावी. आणि जाता जाता आमच्या कोकणातले कवी राजेश जाधवांनी जी चारोळी लिहिली आहे ते मी तुम्हाला ऐकून मी थांबणार आहे. राजेश जाधवांचं नाव तुम्हाला माहिती असेल, कवी. कुठलं गाणं आहे त्यांचं राजेश जाधवांचं? माझ्या जातीचं थोर नशीब जातीचं, श्रावस्ती भीमशंभर नंबरी सोनं महूच्या मातीचं. ते काय म्हणतात? नको हो सीतारामाची, राम करणार नाही तुझी तमा. नको हो सीतारामाची, राम करणार नाही तुझी तमा. नको होस तू द्रौपदी, तुला वेशेत करतील जमा.
मग कोण हो? काय लेकीला सांगायचं? हो तू भीमाची रमा गपोरी, हो तू भीमाची रमा, हो तू भीमाची रमा गपोरी, हो तू भीमाची रमा. धन्यवाद. जय भीम, जय भारत. अध्यक्ष आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी तुमचं स्वागत करायचं आहे. सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनी कांबळे हे आपल्यासमोर अध्यक्षाने भाषण सादर करतील. संजीवनी कांबळे. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 777 व संलग्न संगममित्रा महिला मंडळ यांच्या सहयोगातून आपण सामाजिक देयकाच्या भूमिकेतून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन शाखेच्या व संलग्न महिला मंडळाच्या माध्यमातून मातब्बार, कर्तव्यदक्ष, कर्तृत्ववान स्त्रियांच्या योगदानाचा, कर्तव्याचा आढावा घेत प्रोत्साहनपर प्रेरणादायी अशा राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई, राष्ट्रमाता रमाई, फातिमाबाई शेख यांच्या कार्याची जाण ठेवत सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या जयंती स्मरणार्थ पुरस्काराने गौरव करत असतो. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधत मी पुन्हा एकदा आपणास या राष्ट्रमातांच्या जयंतीच्या शुभेच्छा देते. जो बोओगे वही पाओगे, पेराल तेच उगवेल. मात्र सकारात्मकतेने जीवनमान जगत असताना जीवनात मी तरी पेरत राहायचे ठरवले आहे. कारण केव्हा तरी उगवेल हा विश्वासच मलाच काय तर 777च्या संघमित्रा महिला मंडळाच्या महिलांना स्वस्थ बसू देत नाही. आणि म्हणूनच आम्ही राष्ट्रमातांचे समर्पण, त्याग हा प्रत्येकाच्या ठायी राहावा अशा निर्मळ हेतूने आपल्या परीने सामाजिक बांधिलकी जपत पुढच्या पिढीला काहीतरी चांगली दिल्याचे समाधानार्थी असे कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतच असतो. अधिक काही नाही, फक्त प्राप्त जीवनाचा ध्यास घडा आणि घडवा एवढे बोलून मी माझ्या अध्यक्षीय विचारांना तूर्त तरी विराम देते. धन्यवाद.